नमस्कार, रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपल्या सर्वांचं मेधेद एज्युकेअर आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या जावा कोर्समधला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण बघणार आहोत, ज्याचं नाव आहे प्रोग्राम एक्झिक्युशन इन जावा. म्हणजे आपण जो जावाचा प्रोग्राम लिहितो तो कशा प्रकारे एक्झिक्यूट होतो ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मग हे बघत असताना आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. म्हणजे सुरुवातीला आपण काय करतो आणि असं करता करता शेवटच्या स्टेपपर्यंत आपण जाणार आहोत. मग प्रथमतः आपण जावाची प्रोग्रामिंग कशी स्टार्ट करतो की आपण एक नोटपॅडमध्ये .java नावाची फाईल तयार करतो आणि त्या फाईलमध्ये आपला जावाचा प्रोग्राम लिहितो. त्या प्रोग्रामला आपण काय म्हणतो, सोर्स कोड असं म्हणतो. मग जो जावाचा प्रोग्राम असतो तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असतो. म्हणजे राईट वन्स अँड रन एनिवेअर, एकदाच लिहा आणि कुठं पण रन करा, अशा प्रकारची जी संकल्पना आहे ती जावाच्या सोर्स कोडला लागू पडते. मग तो .java नावाचा प्रोग्राम लिहिल्याच्या नंतर आपण प्रथमतः तो .java नावाच्या प्रोग्रामचं कन्व्हर्जन .class फाईलमध्ये करतो. म्हणजेच बाईट कोडमध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन करतो. तर मग हे सगळं आपल्याला कशासाठी करायचं आहे, तर आपली जी सिस्टीम आहे किंवा आपला पीसीचं जे प्रोसेसर आहे त्या प्रोसेसरला आपली भाषा कळत नाही. आपली म्हणजे आपली इंग्लिश भाषा असेल, मराठी भाषा असेल किंवा इतर कोणती भाषा असेल, ती सीपीयूला किंवा प्रोसेसरला कळत नाही. मग त्याला कोणती भाषा कळते, तर त्याला कळतो मशीन कोड, म्हणजे मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज त्याला समजते. मग आपल्याला काय करायचं आहे, जी ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेज आहे तिचं कन्व्हर्जन हे मशीन कोडमध्ये करायचं. मग ते कशा प्रकारे करायचं, तर त्यासाठी ही सगळी प्रोग्राम एक्झिक्युशनची प्रोसेस असणार आहे. मग पहिल्यांदा आपण .java फाईल तयार केली. .java फाईल म्हणजे काय, तर ती आपल्याला समजणारी फाईल. मग त्यानंतर कंपायलर पिक्चरमध्ये येतो. एक कमांड असते जावासी नावाची, ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत ते कसं करायचं, काय करायचं. पण एक डायग्रॅमच्या मदतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. .java फाईल आपण कंपायलरच्या मदतीने कंपाईल करतो आणि ती कंपाईल केल्याच्या नंतर ज्या फोल्डरमध्ये आपण .java फाईल ठेवलेली आहे त्याच फोल्डरमध्ये एक .class नावाची फाईल तयार होते. मग .class नावाची फाईल नेमकी काय असते, तर त्यामध्ये काही बाईट कोडच्या स्वरूपामध्ये इन्स्ट्रक्शन्स असतात. जनरली 200 इन्स्ट्रक्शन्स त्यामध्ये असतात. मग ती बाईट कोड फाईल आपण कशासाठी जनरेट करतो, आपल्याला तर कन्व्हर्जन करायचंय मशीन कोडमध्ये. परंतु मशीन कोडमध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर आपल्याला जावाचे जे डेव्हलपर्स होते किंवा जेम्स गॉसलिंग आणि त्यांची जी सर्व टीम होती, त्यांनी मशीन कोडमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी JVM नावाची एक संकल्पना आपल्या सर्वांच्या समोर ठेवली आहे. तर JVM म्हणजे काय, तर जावा व्हर्च्युअल मशीन. आता ते काय असतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये JVM आर्किटेक्चरला सुरुवात करणार आहोत, त्यामध्ये अगदी सविस्तरपणे आपण बघणार आहोत. तर मग JVMला पण ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेज समजत नाही, त्याला समजतो बाईट कोड. मग आपण काय करतो, आपला जो ह्युमन अंडरस्टँडेबल कोड आहे किंवा आपली .java फाईल आहे तिचं कन्व्हर्जन हे .class फाईलमध्ये अर्थातच बाईट कोडमध्ये करतो आणि मग तो बाईट कोड आपण JVM कडे सोपवतो. म्हणजे जावा आणि जो आपल्या क्लासचं नाव असेल किंवा जे आपल्या फाईलचं नाव असेल ते नाव पुढे त्याच्या पुढे टाकतो. प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत थोड्याच वेळात. आणि मग ती फाईल आपण त्या कमांडच्या मदतीने JVM कडे देतो. मग JVM काय करतो, त्या .class फाईलचं कन्व्हर्जन हे मशीन कोडमध्ये करतो आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पीसीवर किंवा आपल्या लॅपटॉपवर किंवा आपल्या मॉनिटरवर त्या प्रोग्रामचं आउटपुट आपल्याला दिसतं. मग असा हा काही सर्व फ्लो असणार आहे. एकदा आपण डायग्रॅमॅटिकली बघूया. सपोज ही आपली काहीतरी .java नावाची फाईल आहे. .java नावाची फाईल आहे. मग ही .java नावाची फाईल जी आहे, एक जावासी नावाची कमांड असते आणि त्या कमांडच्या मदतीने आपण ही फाईल देतो कंपायलरकडे. कंपायलर, सपोज हा आहे आपला कंपायलर आणि या कंपायलरकडे आपण ही फाईल देतो. मग कंपायलर काय करतो, ह्या .java फाईलचं कन्व्हर्जन एका .class फाईलमध्ये करतो. कन्व्हर्जन करतो म्हणण्यापेक्षा या .java फाईल पासून .class फाईल जनरेट करतो. .class फाईल म्हणजे या .class काय फाईलमध्ये काय असणार आहे, बाईट कोडच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहे त्या सर्व इन्स्ट्रक्शन या .class नावाच्या फाईलमध्ये
असणार आहे. डॉट क्लास हे काय आहे? एक्सटेन्शन आहे. डॉट जावा हे सुद्धा एक्सटेन्शन आहे. म्हणजे कंपायलरला समजलं पाहिजे की त्याच्याकडे जी फाईल येते ती जावाचीच फाईल आहे. मग त्याची ओळख, त्या जावा फाईलची ओळख ही एक्सटेन्शनच्या मदतीने होते. जसं की एखादी सॉन्गची फाईल असेल, तिचं एक्सटेन्शन असतं .mp3, किंवा एखादी व्हिडिओ फाईल असेल, तिचं एक्सटेन्शन असतं .mp4. तसंच जी जावाची फाईल आहे तिचं एक्सटेन्शन असतं .जावा फाईल. मग कंपायलर काय करतो? डॉट क्लास फाईल किंवा बाईट कोड इन्स्ट्रक्शन्स त्या जावा फाईल पासून जनरेट करतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण एक कमांड देतो. आपण सविस्तर मध्ये बघूया प्रॅक्टिकली कोणती कमांड द्यायची काय. आता मी डायग्रामॅटिकली तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आणि मग त्यानंतर जी डॉट क्लास फाईल आहे ती आपण जेव्हीएम कडे सोपवतो. सपोज हा आहे आपला जेव्हीएम. आणि मग जेव्हीएम कडे सोपवल्याच्या नंतर जेव्हीएम काय करतो? त्या बाईट कोडचं कन्व्हर्जन हे मशीन कोड मध्ये करतो. बाईट कोडचं कन्व्हर्जन मशीन कोड मध्ये करतो आणि आपल्याला आपल्या पीसीवर किंवा आपल्या मॉनिटरवर त्याचं आउटपुट दिसतं. हा असा सगळा जावाच्या प्रोग्राम एक्झिक्युशनचा फ्लो आहे. आता हे जे जेव्हीएम आहे, ह्या जेव्हीएमच्या आतमध्ये खूप काय काय म्हणजे बरंच काय काय घडत असतं. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग आता आपण प्रॅक्टिकली बघूया की कशा प्रकारे या ठिकाणी जावाचा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. नोटपॅड मी ओपन करतो. नोटपॅड ओपन करतोय मी. नोटपॅड मध्ये आपण आपला जावाचा प्रोग्राम लिहिणार आहोत. तर ही आपली जावाची फाईल आहे. ही आपण डेमो क्लास डॉट जावा या नावाने ही आपली जावाची फाईल सेव्ह केलेली आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं? ही फाईल तयार केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची कमांड प्रॉम्प्ट ओपन करायची आहे. आणि कमांड प्रॉम्प्ट ओपन केल्याच्या नंतर लोकल डिस्क सी मध्ये जायचं आहे. जावाचं इन्स्टॉलेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर जावा कुठे इन्स्टॉल झाली? प्रोग्राम फाईल्स नावाच्या फोल्डरमध्ये. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक जावा नावाचं फोल्डर दिसेल. ते फोल्डर तुम्हाला ओपन करायचं आहे आणि
ते ओपन केल्याच्या नंतर JDK 1.8 नावाचा एक फोल्डर असेल, त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्यामध्ये गेल्याच्या नंतर बिन नावाचा एक फोल्डर असेल, ते फोल्डर तुम्हाला ओपन करायचं आहे आणि तो जो त्या फोल्डरचा जो पाथ असेल तो पाथ आपल्याला कॉपी करायचा आहे आणि आपल्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये तो कॉपी करून घेऊन यायचा आहे। या ठिकाणी सेट पाथ नावाचा एक एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आपल्याकडे आहे। तर जो पाथ आपण कॉपी केलाय तो त्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि एंटर प्रेस करायचं। एंटर प्रेस केल्याच्या नंतर ज्या लोकेशनला आपली जावा फाईल ठेवलेली आहे त्या लोकेशनला आपल्याला जायचं आहे। आता आपली ई ड्राईव्ह मध्ये जावा फाईल आहे, मग ई ड्राईव्ह मध्ये कसं जायचं, E: असं टाकायचं आणि एंटर प्रेस करायचं। त्यानंतर CD मेधज एज्युकेअर नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये आपली फाईल आहे। त्यानंतर त्याच्या आतमध्ये एक प्रोग्राम्स नावाचं फोल्डर आहे आणि त्यामध्ये आपली फाईल आहे javac democlass.java। तर javac ही कमांड जेव्हा आपण वापरतो तर तेव्हा एंटर मारल्याच्या नंतर कंपायलर पिक्चर मध्ये येतो आणि कंपायलर ह्या democlass.java फाईल पासून एक .class एक्सटेन्शनची फाईल तयार करतो, म्हणजे बाइट कोडची फाईल तयार करतो। मग आता मी जेव्हा एंटर प्रेस करेल, एंटर मी प्रेस केलंय, तर एंटर प्रेस केल्याच्या नंतर आपण जर बघितलं, या लोकेशनला जर आपण गेलो तर आपल्याला या ठिकाणी एक .class फाईल जनरेट झालेली दिसेल। हे बघा, 2:58 ही .class फाईल जनरेट झाली, म्हणजे सॉरी 3:02 ही .class फाईल जनरेट झाली। म्हणजे आता जसं आपण एंटर प्रेस केलं त्या क्षणी democlass.java ह्या फाईल पासून कंपायलरने काय केलं, democlass.class अशी नवीन फाईल तयार केली। ह्या फाईलमध्ये बाइट कोडच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन यामध्ये लिहिलेल्या असतात। आता आपल्याला यापासून या फाईलचं कन्व्हर्जन मशीन कोडमध्ये करायचं आहे आणि आपल्या प्रोग्रामचा आउटपुट आपल्याला मॉनिटरवर बघायचं आहे। तर त्यासाठी पुढची कमांड अशी असणार आहे, जावा डेमो क्लास। हे डेमो क्लास जो आहे तो आपला प्रोग्राम मधला मेन क्लास असणार आहे। मेन क्लास म्हणजे ज्या क्लासमध्ये आपलं एंट्री पॉइंट फंक्शन, अर्थातच मेन फंक्शन लिहिलेलं असतं, त्या क्लासला आपण मेन क्लास बोलत असतो। तर आणि तोच क्लास आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। मग जावा डेमो क्लास मी असं या ठिकाणी कमांड दिली आणि एंटर प्रेस केलं तर आपल्या प्रोग्रामचं आउटपुट आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। रामकृष्ण हरी असं आउटपुट आपल्या प्रोग्रामचं या ठिकाणी आलेलं आहे आणि असा हा प्रोग्रामचा फ्लो असणार आहे, म्हणजे प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो याचा हा सर्व काही फ्लो असणार आहे। ही कमांड मी जेव्हा टाकतो, जावा डेमो क्लास ही कमांड जेव्हा टाकतो तेव्हा JVM पिक्चर मध्ये येतो आणि JVM त्या बाइट कोडचं कन्व्हर्जन हे मशीन कोड मध्ये करतो आणि आपल्या कन्सोलवर आपल्याला त्या प्रोग्रामचा आउटपुट JVM दाखवतो। तर असा हा प्रोग्रामचा एक्झिक्युशन फ्लो असणार आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण टॉपिक बघणार आहोत ज्याचं नाव असणार आहे JVM आर्किटेक्चर। मग यामध्ये तुम्हाला अतिशय डिटेलमध्ये कळेल की कसं त्या फाईलचं कन्व्हर्जन हे मशीन कोडमध्ये होत असतं। आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। काही तुमच्या शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला नक्की कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्यापुढे असणारं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। आणि ज्या मराठी मुलांना जावा शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा। मनपूर्वक धन्यवाद।